नमस्कार श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची कथा ऐकणार आहोत। त्याचप्रमाणे आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे आणि पालखी सोहळा कुणी चालू केला या संदर्भात संपूर्ण माहिती ऐकणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशीही म्हणतात। ही वर्षभरातील 24 एकादशींमधली सर्वात महत्त्वाची एकादशी आहे। या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर झोपी जातात। भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते। आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासून आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपुराकडे येण्यासाठी प्रस्थान ठेवतात। आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतकर्त्याने उपवास करावयाचा असतो। विष्णूच्या अथवा विठ्ठलाच्या मूर्तीची मनोभावे षोडोपचारे पूजा करावी। पांडुरंगाची मूर्ती असल्यास पितांबर नेसवून शुभ्र वस्त्र अंथरलेल्या शय्येवर त्या मूर्तीला झोपवावे असा विधी आहे। या दिवसापासून 4 महिन्यांसाठी आपल्या आवडत्या पदार्थांचे सेवन करणे त्यागले जाते। काही मंडळी हे 4 महिने परान्न सेवन सुद्धा करत नाहीत। काही मंडळी एकभुक्त राहतात। काही जण नक्त व्रत म्हणजे केवळ रात्रीचे भोजन करतात। या साऱ्या व्रतांना गोविंद दशयन व्रत असे एकच नाव आहे। या एकादशीला पद्मा एकादशी असेही एक नाव आहे। या एकादशीची एक कथा आहे, ती पुढील प्रमाणे। देवशयनी एकादशीची व्रतकथा। सूर्यवंशात एक महान प्रतापी आणि सत्यवादी राजा माधांता राहत होता। तो चक्रवर्ती राजा होता। तो आपल्या मुलांप्रमाणे प्रजेची सेवा करत असे। सगळे आनंदात जगत होते। पण एकदा त्यांच्या राज्यात सलग 3 वर्ष पाऊस पडला नाही। त्यामुळे अन्नधान्य कमी पडू लागले आणि दुष्काळ पडला। खाण्यापिण्यासोबतच यज्ञ वगैरे करण्यासाठीही अन्न मिळत नव्हते। लोक त्यांच्या राजाकडे यायचे आणि त्याला या दुष्काळाचा सामना करण्याची विनंती करायचे। पण राजाही विवंचनेत होता। त्याला आपल्या प्रजेची बिकट अवस्था बघवत नव्हती। एके दिवशी तो सैन्यासह जंगलात गेला। तो अनेक ऋषीमुनींच्या आश्रमात गेला। बऱ्याच दिवसांनी तो ब्रह्मदेवांचा पुत्र अंगिरा ऋषीच्या आश्रमात पोहोचला। अंगिरा ऋषींना नमस्कार करून राजाने येण्याचे प्रयोजन सांगितले। राजाने अंगिरा ऋषींना सांगितले की दुष्काळामुळे त्यांच्या राज्यात हाहाकार माजला आहे। लोक अन्नासाठी व्याकुळ आहेत। पावसाअभावी पिकांची वाढ होत नाही। तुम्ही मला या संकटातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सांगा। अंगिरा ऋषी म्हणाले की हे राजन, या संकटातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला पद्म एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे पाळणे। त्याच्या पुण्य प्रभावामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडेल। त्यामुळे समृद्धी येईल, जनता सुखी होईल आणि अन्न संकट दूर होईल। या एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे उपद्रव दूर होऊन सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते। हे व्रत तुमच्या संपूर्ण प्रजाजनांसह आणि मंत्र्यांसह करा। राजा अंगिरा ऋषींना नमस्कार करून आपल्या नगरात परतला। पद्म एकादशीच्या दिवशी त्यांनी सर्व प्रजाजन आणि मंत्र्यांसह विधिवत हे व्रत पाळले। या व्रताचे पुण्य लाभल्याने राज्यात चांगला पाऊस झाला। त्यामुळे पिकाचे उत्पादन देखील चांगले आले। त्याचे राज्य पुन्हा संपत्ती आणि धान्याने परिपूर्ण झाले। लोक सुखाने राहू लागले। आषाढ महिन्यातील जून जुलै शुक्ल शुद्ध पक्षातील 11वी तिथी ही प्रथमा एकादशी, महा एकादशी, देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते। हा मोठा पवित्र दिवस आहे। या दिवशी उपवास केला जातो। या दिवसापासून चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा काळ सुरू होतो। तो कार्तिकी एकादशीला संपतो। अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेस जातात।
आणि योगनिद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला। या काळात मांसाहार वज्र केला जातो। पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे। शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इसवी सन 83 मध्ये जीर्णोद्धार केला। ताम्रपटावरून इसवी सन 516 मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो। इसवी सन 1239 च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे। पादुका प्रदक्षिणेची वहिवाट इसवी सन 1296 मध्ये चालू झाली, तर इसवी सन 1650 मध्ये हैबत बाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली। चंद्रभागेच्या वाळवंटापलीकडून म्हणजेच नदीकाठच्या छोट्याशा वाळूच्या मैदानापलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वांवर उठून दिसणारी श्री विठ्ठल रुक्माई व पुंडलिक मंदिराची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो। दगडी तटबंदी मागे हे देवालय एका टेकाडावर आहे। सुमारे 52 मीटर रुंद व 106 मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद असे रस्ते आहेत। पूर्वेकडे 3, उत्तरेकडे 3 व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे। महाद्वार पूर्वेकडे असून ज्या 11 पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यातील एका पायरीला नामदेव पायरी म्हणतात। कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे। महाद्वारावर सिंह, कमानी, वेकपत्ती वगैरे चुनेगच्ची नक्षीकाम आहे। दर महिन्यात 2 अशाप्रमाणे पंचांगानुसार वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात। प्रत्येक एकादशीला वेगवेगळी नावं आहेत। वारकरी संप्रदाय आणि सर्व विष्णू भक्तांसाठी एकादशीचं व्रत हे विशेष असतं। शिवाय हिंदू सनातन धर्मातही या व्रताला विशेष महत्त्व देण्यात आले आहे। पण या सर्व एकादशींमध्ये आषाढी आणि कार्तिकी या 2 एकादशींना मोठी एकादशी म्हटलं जातं। त्यामागे कारणही तसंच विशेष आहे। आषाढाच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं। या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते। पंढरपूर इथे मोठी यात्राही भरते। लाखो वारकरी यावेळी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमा होतात। विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जाते। एकादशी अन दुप्पट खाशी। एकादशीचा उपवास जसा धार्मिक आध्यात्मिक आस्थेचा विषय आहे तसाच तो आरोग्यासाठीही फार उपयुक्त आहे असं शास्त्र सांगते। हा उपवास काही न खाता पिता करणे अपेक्षित असते, पण लोक एकादशी आणि दुप्पट खाशी करतात, जे अयोग्य असल्याचं शास्त्र सांगते। हे व्रत म्हणजे तहानभूक हरपून जावी एवढे ईश्वर चिंतन करावे। उप म्हणजे देव आणि वास म्हणजे राहणे। एकादशीचा उपवास म्हणजे तहानभूक विसरून केवळ देवाच्या नामस्मरणात त्यांच्या सहवासात राहणे असते असं शास्त्र सांगते। तर श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल अशी आशा करते। असे छान छान कथा, कादंबऱ्या, गोष्टी ऑडिओ स्वरूपात ऐकण्यासाठी आपल्या या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका सुंदर कथेसोबत। तोपर्यंत पांडुरंग हरी वासुदेव हरी।